नमस्कार मित्रांनो, कनेक्टेडमध्ये तुमचे स्वागत आहे. मुलांनो, आज आपण आपुले जगणे आपुली ओळख ही कविता अभ्यासणार आहोत. ही कविता प्रसिद्ध कवी संदीप खरे यांच्या अग्गोबाई ढग्गोबाई या काव्यसंग्रहातून घेतली आहे. मौनांची भाषांतरे, तुझ्यावरच्या कविता इत्यादी त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांची अनेक स्वरचित गाणी लोकप्रिय आहेत. हिंदी व मराठी चित्रपट व मालिकांसाठी त्यांनी गीतलेखन केले आहे. शासनाच्या विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं आहे. आपल्या रोजच्या जगण्यात आपण काय करावे व काय करू नये याबद्दलचे म्हणणे कवीने सोप्या शब्दात मांडले आहे. चला तर मग. मुलांनो, कवी म्हणतोय, आपुले जगणे आपुली ओळख उपरे अर्धे जोडू नको. म्हणजे आपण जसे जगतो तीच आपली ओळख असते. आपण चांगले जगलो, चांगली वागलो तर आपली ओळख चांगली, पण वाईट जगलो तर ओळख वाईट. उपरे म्हणजेच दुसरे, अर्धे जोडू नको म्हणजे दुसऱ्याची ओळख ही आपल्या स्वतःची ओळख नसते. त्यामुळे दुसऱ्या कोणाची तरी ओळख आपल्याला जोडून घेऊ नये. आपली ओळख ही आपण कसे जगतो यावरच अवलंबून असते. पुढे कवी म्हणतो, दिवा होऊन उजळ जगाला, चाकू होऊन कापू नको. म्हणजेच आपण एका दिव्यासारखं जगावं. दिवा जसा परिसर उजळून टाकतो तसं जगाला उजळून टाकावं. म्हणजे आपलं कार्यच असं असावं की ज्याने जगाला फायदा व्हावा, ते जगाच्या उपयोगी पडेल. चाकूचा जसा कापण्यासाठी वापर होतो तसं आपण जगू नये. मग दिवा होऊन जगाला उजळण्यासाठी काय करावे याचं उत्तर कवी पुढे देतो. तो म्हणतो, नित्य घडावे वाचन लेखन, क्षण कार्याविन दवडू नको. नित्य पर्वचा व्यायामाविण, झोप घ्यावया पडू नको. नित्य म्हणजे सतत, नेहमी वाचन लेखन करत राहावं. काहीच न करता नुसते बसून राहून क्षण वाया घालवू नयेत. परवचा म्हणजे संध्याकाळी चांगल्या देवाचे म्हणणे, पाढे शिकवलेले असतात ते म्हणणे आणि व्यायाम करावा. कितीही आवडत असले तरी उगाच झोपून राहू नये. स्लाइड 5. पुढे कवी म्हणतो, पावित्र्याची पांघर वस्त्री होऊनी पटकूर पसरू नको. शोभेहूनही श्रेष्ठ स्वच्छता आदी मंत्र हा विसरू नको. पावित्र्य, पावन, चांगलं जे काही असेल त्यांची वस्त्र तू पांघर. म्हणजे नेहमी चांगल्या पवित्र गोष्टींमध्ये राहा. त्या गोष्टी तुझ्या वागण्यामधून दिसू देत, तुझ्या विचारातही असू देत. पटकूर म्हणजेच पोतेर. पोतं होऊन पसरू नकोस. पोतं आपण पायपुसणा म्हणून वापरतो, त्याची किंमत तेवढीच असते. त्यामुळे तू चुकीचं वागून त्याची किंमत कमी करू नकोस. आणि शोभा केवळ दिखाऊपणा करू नकोस. त्यापेक्षाही स्वच्छता महत्त्वाची असते. साधे राहा पण स्वच्छ राहा, हा सगळ्यात पहिला महत्त्वाचा मंत्र लक्षात ठेव, विसरू नकोस. कवी म्हणतोय, नम्र राहावे, सौम्य पहावे, उगा कुणास्तव अडी नको. उगा कुणाला खिजवायाला, करू तयावर कडी नको. आपण कसं वागावं तर नम्रतेने, सौम्य असावं. उगीच कुणासाठी कुणाविषयी अडी म्हणजेच मनात राग धरू नये आणि कुणाला खिजवायला पण जाऊ नये. एखाद्याकडे सायकल असेल तर त्याला खिजवायला आपण गाडी घेऊन आलो तर आपण त्याच्यावर कडी केली असे म्हणतात. तर असे मुद्दाम खिजवण्यासाठी करू नये असे कवी म्हणतोय. नको फुकाची हाजी हाजी, लोचट बुळचट काही नको. परंतु दिसता उदात्त काही, ताठर माथा मुळी नको. कवी म्हणतोय, उगाच सगळ्यामागे लोचटपणे बोळचटपणे फिरून ते जे काही म्हणतील ते करू नका. पण जर उदात्त म्हणजे सर्वांना उपयोगी असेल असा काही हेतू एखाद्या कार्यामागे असेल तर ते मात्र लगेच करावे. तेव्हा ताठरमाठा ठेवू नये. म्हणजे जिथे वाकायची गरज आहे, काम करायची गरज आहे तिथे करावे. तेव्हा उगीच भाव खाऊ नये. यानंतर कवी म्हणतोय, पेल शक्तीने गोवर्धन तू, कंस होऊनी छळू नको. नको उगाच वाद परंतु, कुणी धमकावता पळू नको. श्रीकृष्णाने जसा गोवर्धन उचलून सगळ्यांचं रक्षण केलं, सगळ्यांच्या उपयोगी पडेल असं कार्य केलं, तसं काहीतरी आपण करावं. कंस जसा लोकांचा छळ करायचा, त्यांना त्रास द्यायचा, तसे आपले वागणे नसावे. उगाच कोणाशी वाद घालायला जाऊ नये. पण जर आपल्याला कोणी धमकावलं, आपल्याला त्रास द्यायला लागलं तर मात्र तिथून पळू नये. त्याचा सामना करून जशास तसे उत्तर द्यावे असे कवी या कडव्यातून सांगतोय.
आपुल्या आपल्या दुःखांसाठी नयनी अश्रू ठेवू नको, पण दुसऱ्यास्तव वाहू करुणा व्यर्थ कोरडा राहू नको. आपल्याला काही ना काही दुःख असतातच, त्यामुळे सतत त्यासाठी रडत बसू नये. ती मान्य करून पुढे जावं. पण समजा दुसरा दुःखात असेल तर त्याच्यासाठी करुणा वाहिली पाहिजे, म्हणजेच त्याच्या दुःखात सहभागी व्हायला पाहिजे. तेव्हा उगीच कोरडी भावना नसल्यासारखे राहू नये. तुडवीन राणे खुशाल जावे, नव्या पथाला भिवू नको. ज्यावर श्रद्धा प्राणा आतून ते केल्याविना राहू नको. म्हणजेच जे आपल्याला खरंच करायचं असतं, जे आपण करणार आहोत त्याविषयी आपली श्रद्धा असेल, विश्वास असेल तर त्यासाठी काहीही करायला लागू देत. ती वाट कितीही नवीन असू देत. तेव्हा घाबरायचं नाही. राणे तुडवत जाणं म्हणजेच न डगबगता घाबरता पुढे जात राहावं, असं कवीला सांगायचे आहे. स्लाइड 11. पुढे कवी म्हणतोय, जेथे वाटा तेथे गाठा, उगा बेधरून अडू नको. करता हिम्मत जगात किंमत, भेकड गुळमुळ रडू नको. वाटेवरती काटे असतातच, म्हणजे आपण जे काही कार्य करत असतो तिथे संकटेही असतातच, पण म्हणून त्याने घाबरून जाऊ नये. हिम्मत करून आपण त्या संकटांना सामोरं जातो, तेव्हाच जगात आपल्याला किंमत मिळते. भेकड म्हणजेच भित्रेपणाने घाबरून रडत बसू नये, असे कवी ते सांगत आहे. त्यानंतर कवितेच्या शेवटच्या कडव्यात कवी म्हणतो की, कर्तृत्वाचे घडवी वेरूळ कर्तव्याला मुकू नको. मातेसह मातीचे देणे फेडायला चुकू नको. अजिंठा वेरूळलेणी आपल्याला माहीतच असतील. शिल्पकलेचा तो उत्तम नमुना आहे. त्यातूनच उत्कृष्टता उत्तमता दिसून येते. कवीला हेच सांगायचे आहे की वेरूळलेणी जशी उत्तम प्रकारे घडवली आहेत, तसं प्रत्येकाने स्वतःचं कर्तृत्व घडवा, की एखाद्याने कसं असावं यासाठी लोक तुमच्याकडे बघतील व तुम्हाला आदर्श मानतील. पण हे करत असताना कर्तव्याला कधीही मुकू नका. म्हणजेच कर्तव्य न करणे टाळणे, तर कर्तव्य कधीही टाळू नयेत. आणि शेवटच्या ओळीत कवी म्हणतोय, मातेसह म्हणजेच आपल्या आईबरोबर आपण जिथे जन्माला आलो, जिथे घडलो, तिथल्या मातीचे देणे फेडायला विसरू नको. आपली आई जशी आपल्याला घडवते तशीच जिथे आपण घडतो तो प्रदेश, तिथली मातीही आपल्याला काही ना काही तरी देत असते. आपण तिचे देणे लागतो. त्यामुळे त्यासाठी सतत प्रयत्नशील राहून ते देणे फेडायला विसरू नका, चुकू नका, असं कवी सांगतोय. मुलांनो, अशा प्रकारे आपण ही कविता पूर्ण माहिती करून घेतली आहे. आता पटापट पुढील प्रश्नांची उत्तरं देऊन त्यांची उजळणी करूया. शाबास मुलांनो, छान प्रयत्न केलात. तर उत्तरे अशी आहेत.
चला तर मित्रांनो, आज इथेच थांबू. मला खात्री आहे तुम्ही हा पाठ न कंटाळता मजा घेत शिकला असाल. धन्यवाद.